क्वेश्चन नंबर 9. सी आपण बेसिक क्वेश्चन बघितलेले आहेत. ॲबनॉर्मल गेन, ॲबनॉर्मल लॉस, एक नियरेस्ट टू 7, 8, 9 क्वेश्चन आपण बघितले. सो दीज आर द बेस ऑफ प्रोसेस कॉस्टिंग. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर म्हणजे त्या टाईपमधले आपल्याला 5 क्वेश्चन बघायचे. 3 क्वेश्चन मी घेणार, 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे होमवर्कला. थोडंसं चेंज करायचं आहे. नॉर्मल केसमध्ये आपण काय करतो, प्रोसेस 1 चा आउटपुट, द आउटपुट ऑफ प्रोसेस 1 बिकम द इनपुट ऑफ प्रोसेस 2. द इनपुट ऑफ प्रोसेस 2 बिकम द द आउटपुट ऑफ प्रोसेस 2 बिकम द इनपुट ऑफ प्रोसेस 3. म्हणजे आपण डायरेक्टली प्रोसेस 1 मधून प्रोसेस 2 मध्ये, प्रोसेस 2 मधून प्रोसेस 3 मध्ये आपण युनिट ट्रान्सफर करत होतो. पण काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज मध्ये काय असतं की प्रोसेस 1 मधून आउटपुट डायरेक्टली प्रोसेस 2 मध्ये ट्रान्सफर नाही करत. मग काय करतात, बिकॉज काही इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस 1 चा आउटपुट प्रोसेस 2 मध्ये आपण ट्रान्सफर करतो, पण प्रोसेस 2 मध्ये त्याला कदाचित वेळ लागत असेल. म्हणजे प्रोसेस 2 कंप्लीट व्हायला वेळ लागत असेल, मग तोपर्यंत प्रोसेस 1 काय पेंडिंग ठेवणार का, नाही. आणि म्हणून काही इंडस्ट्रीजमध्ये काय केलं जातं, प्रोसेस ए चा आउटपुट डायरेक्टली प्रोसेस 2 ला ट्रान्सफर न करता, प्रोसेस 1 चा आउटपुट प्रोसेस 2 ला ट्रान्सफर न करता, प्रोसेस 1 चा आउटपुट प्रोसेस 1 च्या फिनिश स्टॉकला ट्रान्सफर करतात. म्हणजे काय करतात, प्रोसेस 1 चा आउटपुट प्रोसेस 2 ला ट्रान्सफर न करता, प्रोसेस 1 चा आउटपुट प्रोसेस 1 चा स्टॉक अकाउंट एक वेगळं बनवतो आपण. म्हणजे आपण काय करतो, प्रोसेस 1 चं स्टॉक अकाउंट बनवतो, प्रोसेस 1 स्टॉक अकाउंट. मग प्रोसेस 1 चा आउटपुट इन्स्टेड ऑफ ट्रान्सफर टू द प्रोसेस 2 इट इज ट्रान्सफर टू प्रोसेस 1 स्टॉक अकाउंट. म्हणजे प्रोसेस 1 च्या स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्यानंतर प्रोसेस 1 च्या स्टॉक अकाउंट मधून प्रोसेस 2 ला ट्रान्सफर करतो. प्रोसेस 2 चा आउटपुट प्रोसेस 3 ला ट्रान्सफर न करता, प्रोसेस 2 चा आउटपुट प्रोसेस 2 च्या स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करतो आणि प्रोसेस 2 च्या स्टॉक अकाउंट मधून प्रोसेस 3 ला ट्रान्सफर करतो. आणि प्रोसेस 3 चं प्रोसेस 3 च्या स्टॉक अकाउंटला आणि त्यानंतर मार्केटमध्ये. दिस इज अ सिंपल वर्क. म्हणजे इथे एव्हरी प्रोसेसचं आपण स्टॉक अकाउंट ओपन करणार. आय रिपीटेड, एव्हरी प्रोसेसचं आपण स्टॉक अकाउंट ओपन करणार. म्हणजे जेवढे प्रोसेस असणार तेवढेच प्रोसेस स्टॉक अकाउंट असणार. ठीक आहे, आपण बघतोय क्वेश्चन नंबर 9. आपल्याला बघायचं क्वेश्चन नंबर 9 आपल्या नोट्स मधला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे. The product of manufacturing unit passes through 2 distinct processes. From the past experience, the incidence of wastages is ascertained as under process A 2%, process B 10%. and process A का wastage है 2%, process B का wastage है 10%. In each case, the percentage of wastages is computed on the number of unit entering the process concerned. इसका मतलब input. The sale realization of wastages in process A and B are rupees 25 per 100 unit. Underline the word rupees 25 per 100 unit. म्हणजे प्रत्येक 100 युनिटला 25 रुपये. अरे बच्चों थिंक करो, प्रत्येक 100 युनिटला 25 रुपये म्हणजे एका युनिटला 2 रुपये 5 पैसे. इज इट 2.5 रुपये. So 2.5 into 100 केले किंवा 125 divided by 100 केला आपण, 25 divided by 100
सॉरी 2.5 नहीं 0.25, वहाँ पे लिखो 0.25 पर यूनिट अँड ₹50 पर 100 युनिट, म्हणजे 100 युनिटला 50 रुपये म्हणजे 0.5. The following information is obtained from the month for the month of April 2015. 40,000 unit of crude material, crude म्हणजे कच्चा, were introduced in process A at a cost of ₹16,000 and other information they are given, other material direct labor direct expenses, output त्यांनी output दिलेला आहे. Whenever they are given output in the question, yes, abnormal gain or abnormal loss असू शकतो. And finished product stock April 1 and April 30. April 1 म्हणजे opening, April 30 म्हणजे closing. Value of stock per unit on 1st April, underline 1st April, write there opening, म्हणजे opening stock per unit दिले. हे त्यांनी opening stock unit दिलेले आहेत आणि इथे त्यांनी opening stock per unit ची प्राइस दिली 1.2 1.60. Stock are valued and transferred to subsequent process at weighted average cost. Underline this sentence, weighted average cost. Prepare respective process account and stock account. So जितना प्रोसेस है उतना हम लोग प्रोसेस स्टॉक अकाउंट ओपन करेंगे. दो प्रोसेस है, प्रोसेस ए प्रोसेस बी, तो हम लोग ओपन करेंगे प्रोसेस ए स्टॉक अकाउंट एंड प्रोसेस बी स्टॉक अकाउंट. कोई शक, कोई डाउट, कोई प्रॉब्लम? ओके, लेट्स स्टार्ट नाउ. फर्स्ट इंट्रोड्यूस, हम लोगों ने इंट्रोड्यूस किया है टू इनपुट. कितना इनपुट किया हम लोगों ने? 40,000 यूनिट, और 40,000 यूनिट का कॉस्ट है 16,000 उन्होंने दिया है वहां पे. देन अदर मटेरियल 16,000, लेबर 9,000, then direct expenses 8,200. वेस्टेजेस कितना बोला है? 2% ऑफ इनपुट. 40,000 का 2% बाय नॉर्मल लॉस. 1% आता है 400, 2% आता है 800. पर यूनिट है 0.25. एवरी 100 यूनिट ला 25 रुपये. 25 रुपये डिवाइड बाय 100 केला 0.25. 0.25 into 100 800. 0.25 into 800 200. बाद में आउटपुट दिया है, बाय आउटपुट 39,000. ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, तो इथे लिहायचा आहे. संपला, प्रॉब्लेम संपला. जर तुम्ही ते प्रॅक्टिस केलेलं असेल तर हे इझी जाणार. फर्स्ट युनिट कॉलम क्लोज करणार. 40,000 minus 39, 1,000 minus 800 200. This is your abnormal loss. Now you have to find out the cost price of the abnormal loss. कितना? 200 आपका यूनिट है, abnormal loss 200 यूनिट है. So you have to find out the cost of the 200 unit. How to find out cost per unit? Cost per unit कैसा find out करेंगे? सर डेबिट का टोटल करेंगे. डेबिट कितना है? 16 32 ने 8 40 9 49. 49,200 minus 200 divide by डेबिट यूनिट माइनस क्रेडिट यूनिट. 40,000 minus 800. 49,200 minus 200 49,000. 40,000 minus 800 39,200 maybe. So आपका कॉस्ट आता है 49,000 डिवाइड बाय 39,200 is a 1.25. 1.25. So 1.25 is a cost per unit. आपका लॉस कितना है? एब्नॉर्मल लॉस है 200 into 1.5 1.25 250 and total 49,200 minus 450. 49,200 minus 450 आपका आंसर आता है 48,750. ये जो कॉस्ट है इतने यूनिट का. हम लोगों ने ये प्रोसेस में 39,000 यूनिट बनाया. हाउ मच यूनिट वी आर प्रोड्यूसिंग हियर? 39,000, और इसका कॉस्ट है 48,750. 48,750 डिवाइड बाय 39,000 1.25. द कॉस्ट पर यूनिट. आपका एक यूनिट का प्राइस है ₹1.25. यहाँ तक कुछ प्रॉब्लम? नथिंग. आपने ऑलरेडी 9 प्रॉब्लम अगर सॉल्व किया तो इट इज वेरी इजी टू यू. अब ये सब में अपने को क्या लर्न करना है? क्या नया क्या है? ये है प्रोसेस स्टॉक अकाउंट.
इथे त्यांनी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. सो इथे तुम्ही लिहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा टू ओपनिंग स्टॉक युनिट. इथे एक कॉलम मी तुम्हाला इझी अंडरस्टँड साठी मी कॉलम अजून वाढवतोय ऑन बोथ दी साइड. युनिट रेट अमाउंट युनिट रेट अमाउंट. सो ओपनिंग स्टॉक कितना ओपनिंग स्टॉक है उन्होंने ओपनिंग स्टॉक अपने को दिया है. कितना ओपनिंग स्टॉक दिया उन्होंने. देखिए द ओपनिंग स्टॉक 6000. सो यूनिट यहाँ पे लिखो 6000. ये उन्होंने ओपनिंग का रेट है. सी हाँ ओपनिंग स्टॉक है प्रोसेस है स्टॉक अकाउंट है. सो ओपनिंग स्टॉक है टू बैलेंस ब्रॉट डाउन. काही ओपन नाही सिंपल है टू बैलेंस ब्रॉट डाउन ओपनिंग स्टॉक. रेट दिला रेट 1.2 6000 into 1.2 6000 into 1.2 7200 1272 7200 ही कॉस्ट आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं आहे हे जे आउटपुट आहे ना आउटपुट हे नेक्स्ट प्रोसेसला न ट्रान्सफर करता प्रोसेस स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करायचे. हे आउटपुट नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर न करता हे आउटपुट प्रोसेस स्टॉक अकाउंटला ट्रान्सफर करायचे. याच्या क्रेडिटला याच्या डेबिटला. टू इनपुट फ्रॉम प्रोसेस 1 39,000 रेट आहे 1.25 48,750. ओके. आता क्लोजिंग स्टॉक बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. एकदम व्यवस्थित शांत डोक्याने समजून घ्यायचं. माझ्याकडे ओपनिंग युनिट किती आहे 6000. ह्या महिन्यामध्ये मी किती प्रोड्यूस केले 39,000 बरोबर. माझ्याकडे शिल्लक किती आहे बॅलन्स किती आहे बॅलन्स किती आहे 5000 मी इथे लिहिले 5000. सर याचा रेट त्यांनी दिलेला नाहीये. याचा रेट आपल्याला एव्हरेज काढायचा आहे. वेटेड एव्हरेज शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय वेटेड एव्हरेज. काय शब्द वापरलाय वेटेड एव्हरेज. मला ह्या क्लोजिंग स्टॉकची प्राइस काढायची. ह्या क्लोजिंग स्टॉकची प्राइस काढायची. समजतं का मी काय बोलतोय. मला हे क्लोजिंग स्टॉक आहे एवढे युनिट आपल्याकडे शिल्लक आहे. मला ह्या 5000 युनिटची कॉस्ट काढायची. कशी काढणार वेटेड एव्हरेज. खूप सोपं आहे. याची टोटल करा 45,000. अमाऊंटची टोटल करा 55,950. वेटेज एव्हरेज काढायचं आहे ना. टोटल केली 45,000. याची कॉस्टची टोटल केली 55,950 म्हणजे 45,000 चे कॉस्ट आहे 55,950. मग 55,950 डिवाइड बाय किती येते 45,000. 55,950 डिवाइड बाय 45,000. डिवाइड बाय 45,000 1.2433. हा वेटेज काढलाय. ह्या अमाऊंटला याने डिवाइड करायचं. एका युनिटची प्राइस झाली 1.2433 1.2433. हा वेटेज झाला. म्हणजे एका युनिटची आपण एव्हरेज कॉस्ट काढली. एव्हरेज कॉस्ट एका युनिटची आपण एव्हरेज कॉस्ट काढली. एका युनिटची आपण एव्हरेज कॉस्ट काढली 55,950 डिवाइड बाय 45 1.2433. and now 1.2433 into 5,000. 1.2433 into 5,000. Your answer is 6217. कळलं ही अमाउंट कशी काढली 1.2433. आता क्लोज करायचं आहे 45. अप्लाय युअर माइंड. माझ्याकडे बिगिनिंगला किती होते 6000. ह्या महिन्यात किती प्रोड्यूस केले 39. किती झाले 45. म्हणजे माझ्याकडे 45 आहे.
त्यातले 5 शिल्लक राहिले, 45 मधले 5 बॅलन्स राहिले, मग 40 कुठे गेले? नेक्स्ट प्रोसेसला. सो 45 मायनस 5 40 बाय आउटपुट ट्रान्सफर टू प्रोसेस बी. आता याची टोटल याच्यातून हे वजा करा. 55 9 50 49 7 3 4 49 7 3 3. That's it. याला याने डिवाइड केलं तर बरोबर तोच रेट येणार, पण रेटचं काय घेणं देणार नाही. इज इट ओके? संपला, एवढंच आहे, काही नाही आहे. नाउ हे दिस इज आउटपुट. द आउटपुट ऑफ प्रोसेस बी, द आउटपुट ऑफ प्रोसेस ए, the output of process A stock account become the input of process B. So to input from process A stock account, amount is 40,000 unit and 49,733. Bas. Now process B चा process B other material 5,000, direct labor 5,000, direct expenses 1,500. Okay, by normal loss. नॉर्मल लॉस नेहमी इनपुट वर काढायचा. कितना है नॉर्मल लॉस? 10%. 40,000 का 10% 4,000. पर यूनिट कितना है? 0.5 into 4,000 2,000. देन आउटपुट कितना दिया है उसने? 36,500 बाय आउटपुट. 36,500 by output transfer to process B stock account. Now close. First you close the unit column. Then credit का higher है total 45,500. 500 is an abnormal gain. Now you have to find out the cost of the abnormal. How to find out the first? Find out the cost per unit. How to find out the cost per unit? Debit amount minus credit amount. Debit का total करने का है 3 7 के पास 12 1 9 में 10 18 plus 24 4 2 7 minus 2,000 divided by 40,000 minus 4,000. 64 233 62 233 divided by 62 233 divided by 36,000. 1.7286 1.72869 8687 1.7287. Okay, into 500 864. So एका युनिटची अमाउंट आली 1.72 into 500 abnormal gain है. So 500 into 1.72 864. Now debit ची total 65097 minus 2000 63097. Cross verify 63097 divided by 36,500. Yes, exactly, बरोबर आहे 1.72. Is okay? Yeah. Now
प्रोसेस बी. सो इसका आउटपुट हम लोग ट्रांसफर करेंगे प्रोसेस बी में. सो टू इनपुट 36,500. हाँ, यहाँ पे we are going to produce one more unit, one more column. The first one is a unit, the second one is a rate, and the third one is a rupees. Unit, rate, and amount or rupees. So to balance brought down. प्रोसेस बी का ओपनिंग बैलेंस उन्होंने दिया है. यू कैन राइट हियर टू बैलेंस ब्रॉट डाउन और यू कैन राइट हियर टू ओपनिंग स्टॉक, व्हाटएवर यू वांट चलेगा. 5000 उन्होंने रेट दिया है. रेट कितने है देखो. रेट दिया है 1.6. 5000 into 1.6 1.6 5000 into 1.6 1685 8000. टू इनपुट एज इनपुट 36,500. अमाउंट कितना है 63097. रेट की जरूरत नहीं है. डोंट राइट द रेट. क्लोजिंग बैलेंस बाय क्लोजिंग स्टॉक. नंबर ऑफ युनिट 8000. आता मला ह्या 8000 ची अमाउंट काढायची आहे. कसं काढणार. वेटेड ॲव्हरेज मध्ये काय करणार. ओपनिंग आणि ह्या वर्षीची जेवढे प्रोड्यूस केले त्याची टोटल करणार. हे ओपनिंग किती आहे 5000 आहे. 36 ने 5 41 41,500 आणि 18 11 1 71,097. 71,097 divide by 41,500 1.7132. So 1.7132 into 8,000. 8,000 into 1.7132 13,705. Okay, now close. 41,500 minus 8,000. 41,500 minus 8,000 हे 500. 11 8 गेले 3 1 3 2 आउटपुट transfer to finish stock. Okay, now what 71,097 minus 13,705 5,7,392. out. काही अवघड नाही. जेवढे प्रोसेस तेवढा प्रोसेस स्टॉक अकाउंट. प्रोसेस 1 चा आउटपुट इथे ट्रान्सफर करायचा. बेट काढायचा. बेट काढल्यानंतर क्लोजिंग स्टॉकची अमाउंट मग क्लोज करायचा. बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. ओके, सिंपल.